जय महाराष्ट्र मित्रांनो, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया भारत सरकारतर्फे एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या पोस्ट साठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाहीये, कुठलीही एग्जाम नाहीये। जे पण तुम्हाला मार्क पडले त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी फायदा घ्या। गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पे स्केल तुम्ही बघितलं तर 60,000 ते 1,80,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे खूप चांगला जॉब आहे, प्रतिष्ठित जॉब, सॅलरी चांगली आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट जॉब असणार आहे। जसं की तुम्ही बघितलं असेल, आपण जास्तीत जास्त जॉब वॅकन्सी ज्यांचं 12वी झालंय, ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यासाठी आणतो, पण अनेक जणांच्या कमेंट्स असतात आमचं इन्स्ट्रुमेंटेशन झालंय, केमिकल झालंय, इलेक्ट्रिकल झालंय, मेकॅनिकल झालंय, थोडक्यात आमचं इंजिनिअरिंग झालंय, तर त्या रिलेटेड पण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा। कारण की मराठीमध्ये प्रॉपर गायडन्स देणारं, अपडेट देणारं कोणी नाही आहे। त्यामुळे तुमच्या रिक्वेस्टला मान देऊन मी आता इंजिनिअरिंग वॅकन्सी जी आहे त्यावर सुद्धा व्हिडिओज बनवतोय। भरपूर सारे अपडेट येत असतात आपल्या टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप चॅनलवर मी तर टाकतोच आहे। सोबत जे महत्त्वपूर्ण आहे, मेगा भरती आहे, त्यावर मी व्हिडिओ सुद्धा बनवतोय। आता डायरेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की 2026 मध्ये फॉर्म भरणार आहे आणि 2026 मध्ये तुम्ही जॉबला लागलेले असणार। आता 26 साठी फक्त 2च महिने बाकी आहे, त्यामुळे सगळी माहिती समजून घ्या। तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये कोणी इंटरेस्टेड असाल तर त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय गेल इंडिया लिमिटेड यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय। हे जे गेल इंडिया आहे हे स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे बीएससी एनएससी वर लिस्ट सुद्धा आहे। तुम्ही बघू शकताय टॉप लेवलची कंपनी आहे, गव्हर्नमेंट अंतर्गत येतं आणि ते बघू शकताय पहिलीच ऍडव्हर्टाइजमेंट आहे, करियर अपॉर्च्युनिटी ॲज अ एक्झिक्युटिव्ह ट्रेनी थ्रू ग्रेट। ओके, तर आता आपण डिटेल ऍडव्हर्टाइजमेंटवर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती आपल्या समोर येईल। पोस्ट कुठली आहे तर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी। थोडक्यात काय, ट्रेनीची पोस्ट आहे, पण जशी आपली ट्रेनिंग पूर्ण होते तर इथे आपण परमनंट जॉब लागतो। म्हणजे ट्रेनी म्हणजेच हा प्रोबेशनरी पिरियड असणार आहे, ज्यामध्ये काम कसं चालतं, कंपनीबद्दल सगळं समजवलं जाऊन शिकवलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे परमनंट जॉबला लागताय। म्हणजे एक्सपिरियन्स पण मिळतोय, सोबत जॉब सुद्धा मिळतोय। त्यामुळे नक्की इंटरेस्टेड असाल त्यांच्यासोबत शेअर करा, अप्लाय करा। आता खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय पहिलीची पोस्ट आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं तुमचं इंजिनिअरिंग झालंय, तुमच्यासाठी हे अपडेट असणार आहे। तर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी केमिकल, आता केमिकल मधून तुम्ही आहात म्हणजे बॅचलर डिग्री तुमची झाली आहे इंजिनिअरिंगची इन केमिकल, पेट्रोकेमिकल, केमिकल टेक्नॉलॉजी या रिलेटेड झालेली आहे आणि 65% मार्क किंवा त्यापेक्षा जास्त पडले आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। हे झालं केमिकलसाठी। त्यानंतर तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन झालेलं आहे, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। सॅलरी पे स्केल सगळ्यांना सेम आहे, 60,000 ते 1,80,000। ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकताय इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये तर इन्स्ट्रुमेंटेशन आहे ते बघा एवढे सगळे तुमचं यापैकी झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर तुमचं इलेक्ट्रिकल झालेलं आहे, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इलेक्ट्रिकल म्हणजे यापैकी झालंय, तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि मेकॅनिकल मधून झालंय तरी तुम्ही करू शकता। म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल यांसाठी ही संधी असणार आहे। मग तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी इंजिनिअरिंग केलंय, जॉबसाठी शोधतोय, प्रयत्न करतोय तर नक्की शेअर करा, कारण की चांगली अपॉर्च्युनिटी आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर सगळं अपडेट तुम्हाला दिसून जाईल। आता एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकता एज रिलॅक्सेशन मिनिमम 5% म्हणजे इथे बघा पर्सेंट नुसार दिलेलं आहे। SC ST PWD कॅटेगरीसाठी हे असणार आहे। आणि अजून एक अनेकांच्या कमेंट्स असतील 65% मागितले पण आम्हाला 64.99% आहे, तरी चालणार नाही। कंप्लीट 65 पाहिजे किंवा 65 पेक्षा जास्त म्हणजे 66, 67, 70, 80, 85, 90 जे पण पाहिजे, पण 65 पेक्षा कमी नको, 1 पॉईंट सुद्धा नको। ओके, त्यानंतर इथे मिनिमम एज काय आहे तर त्याच्याबद्दल पण माहिती दिली आहे, क्वालिफिकेशन बद्दल माहिती दिलेली आहे, जे पण तुमचं कॉलेज झालंय त्याबद्दल दिलंय, इंजिनिअरिंग डिग्री झालंय, BTech झालंय, BSc झालेलं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आता एज रिलेक्शन बघायला गेलं तर तुम्ही ओपन कॅटेगरीतनं किंवा EWS मधून असाल तर तुमच्यासाठी 26 वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय। पण जर का तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षी सूट, OBC मधून असाल तर 3 वर्षी सूट, PWD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षी सूट आणि बाकीच्यांसाठी पण इथे दिलंय, ते पण तुम्ही इथे बघू शकताय। आता जसं मी तुम्हाला सांगितलं पे स्केल इथे दिलेलं आहे 60,000 ते 1,80,000 रुपयांपर्यंत इथे बेसिक पे मिळणार आहे। भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात। त्याच्यानंतर हा तुमचा ट्रेनिंग कम प्रोबेशनरी पिरियड असणार आहे।
तो पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इथे परमनंट म्हणून जॉईन होतात. ओके, त्याबद्दल पण सगळी माहिती दिलेली आहे. कुठले कुठले बेनिफिट मिळतात, तर तुम्हाला अकोमोडेशन मिळतं, म्हणजे राहण्याची सुविधा केली जाते. त्याच्यानंतर HRA, मेडिकल फॅसिलिटी, ग्रुप इन्शुरन्स म्हणजे पूर्ण फॅमिली इन्शुरन्स, म्हणजे तुमचा, तुमच्या आई वडिलांचा किंवा लग्न झालं असेल तर बायको मुलांचा सगळ्यांचा इन्शुरन्स तुम्हाला इथे मिळतो. ओके, बाकी बेनिफिट तुम्ही इथे बघू शकताय. प्लेसमेंट बद्दल सगळी माहिती दिलेली आहे. हेल्थ, फिटनेस, मेडिकल त्याबद्दल माहिती दिली आहे. सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला जसं सांगितलं, एक्झाम नाही घेते, कुठलाही इंटरव्ह्यू घेत नाही आहे, कुठलेही पैसे भरायचे नाही आहे. ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग 2026 मार्क, म्हणजे जे पण तुमची गेट होणार आहे ती तुम्ही देताय, त्यामध्ये जे मार्क तुम्हाला पडणार आहे त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. म्हणजे एकतर अप्लाय करण्यासाठी मिनिमम 65% पाहिजे आणि सिलेक्शन होण्यासाठी जी पण गेट देणार आहे त्यामध्ये तुम्हाला किती मार्क पडणार आहे त्या बेसिसवर इथे सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे चांगलं आहे ना, परीक्षा द्यायची ना इंटरव्ह्यू द्यायची. आता यासाठी पण दिलेलं आहे बघा, नंबर ऑफ पोस्ट, मग यामध्ये काय काय, म्हणजे जर का तुम्ही भरणार असाल फॉर्म तर केमिकल इंजिनिअरिंग मधून भरताय तर CS द्यायचं, म्हणजे यापैकी तुमचं डोमेन मधून झालं असेल तर हे तुम्ही बघून घ्या. आता यासाठी अजून पात्रता काय, तर सगळ्यात पहिले तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, जी की महत्वाची गोष्ट आहे. आणि इम्पॉर्टंट डेट 17 फेब्रुवारी 2026 पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे मार्च पर्यंत, आणि एप्रिल पर्यंत तुम्ही इथे जॉईन होणार आहात. ऍडव्हर्टिजमेंट आधीच आली आहे, कारण की अनेक जण गेट वगैरे देत नाही किंवा चांगला प्रयत्न करत नाही. पण जर तुम्हाला एवढा चांगला जॉब मिळणार असेल तर तुम्ही आत्तापासूनच गेटची तयारी करताय, पासआउट झालेला, चांगले मार्क पडताय, तर तुम्ही फेब्रुवारीमध्ये इथे जॉईन करणार आहात. त्यामुळे जे पण तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये आहे ते हे शिक्षण घेताय, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अजून कुठले कुठले इंजिनिअरिंग जॉब अपडेट पाहिजे, कुठल्या स्ट्रीम मधून तुमचं शिक्षण झालंय, थोडक्यात फार्मसी मधून झालेला आहे किंवा इलेक्ट्रिकल झालंय, मेकॅनिकल झालंय, त्या रिलेटेड वॅकन्सी आणा, किंवा सिव्हिल मधून झालंय त्यावर एक कमेंट करा, नक्कीच त्यावरही मी जॉब अपडेट आणेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.